नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. सेशन जे आपले चालू आहेत ते सेशन आपण कंडक्ट करत आहोत. 29वी आवृत्ती जो आपला ठोकळा आहे त्याच्यामधून. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची थेरी प्लस MCQ मिळत आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत. आणि याच आवृत्तीमधून आज आपण प्राचीन भारताचा इतिहास घेतलेला आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण घेतोय. साधारणतः 2 ते 3 सेशन मध्ये आपला हा मध्ययुगीन भारताचा इतिहास संपेल, जेणेकरून तुम्हाला एक 6 किंवा 4 मार्काला मध्ययुगीन भारताचा इतिहास विचारला जातो. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि पर्यावरण हे 3 पार्ट असे आहेत की ज्याच्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि सोबतच पंचायत राजचा पार्ट देखील आहे. तर व्यवस्थित थोडासा सिलेबस कव्हर केला तर याचेही मार्क आपल्याला मिळून जातात. ठीक आहे, ओके. तर स्टार्ट करूया आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास. आता याच्यासाठी जर आपण बघितलं तर याची पार्श्वभूमी वगैरे फार मोठी आहे, पण क्विक रिव्हिजन साठी आपण इथं जेवढं एक्झामला विचारलं जातं तेवढाच पार्ट आपण फोकस करतोय. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत हा जो पार्ट आहे याच्यावरती आयोगाचे वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. सुरुवातीला तर लक्षात घ्या, जो कालखंड असतो ना तो कालखंड लक्षात ठेवला पाहिजे, ज्याला आपण टाइमलाईन म्हणतो. हिस्ट्रीमध्ये टाइमलाईन फार महत्वाच्या असतात. 1206 ते 1556 हा कालखंड दिल्ली सल्तनतीचा किंवा याला सुलतानशाही असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला 5 मुस्लिम घराणे जे आहेत ना, तर या 5 मुस्लिम घराण्यांची माहिती विचारली जाते. दिल्लीच्या तख्तावर ज्यांनी आपली सत्ता गाजवली त्याच्यामध्ये गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला गुलाम घराण्यावरती कुतुबुद्दीन ऐबक वरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. अलाउद्दीन खिलजी वरती क्वेश्चन आलेले आहेत. लोधी घराणे, सय्यद घराण्यावरती जास्त क्वेश्चन आलेले नाहीत, पण तुघलक घराण्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की मॅडम दिल्ली सल्तनत म्हणजे या 5 घराण्यांचा अभ्यास केले की संपलं का? हिंदुस्थानचा इतिहास एवढाच आहे का? तर असं नाहीये. हिंदुस्थानचा इतिहास इतकाच नाही. कारण का, हा जो कालखंड आपण दिलाय ना, या कालखंडामध्ये आपला देश जो आहे, आपल्या देशाच्या इतर भागामध्ये पण निरनिराळ्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि त्या सुलतानशाहीच्या नियंत्रणापासून मुक्त होत्या. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की या 5 घराण्यांचा इतिहास म्हणजे आपल्या पूर्ण देशाचा इतिहास, कारण का इतर पण सत्ता अस्तित्वात होत्या. मग इसवी सनाच्या 8व्या शतकापासून काय झालं, आपल्या भारतावरती मुसलमानी आक्रमण होऊ लागली. बरोबर, इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिम यानं सिंधवर आक्रमण केलं आणि सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला. बघा, या अशा घटना असतात ना, याला तुम्ही नंबरिंग देऊन एका सिक्वेन्सला लिहून ठेवू शकता तुमच्या नोटबुक मध्ये. तर गझनीचा मोहम्मद यानं 30 वर्षात भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. सेकंड नंबर तुम्ही लिहून ठेवू शकता. मोहम्मद घोरी 1991 मध्ये भारतावर स्वारी केली. जेव्हा आपण प्रॉपर रेफरन्स बुक वाचतो की नाही, तर तुम्हाला गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी यांची जे आक्रमण आहेत ना, तर यांची आक्रमण आपल्याला सेम दिसतात, पण यांचा जो हेतू होता की नाही भारतावर स्वाऱ्या करायचा तो वेगवेगळा होता. लक्षात घ्या. जर कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की गझनीनं ज्या 17 स्वाऱ्या केल्या होत्या त्याचा हेतू काय होता आणि मोहम्मद घोरीचा हेतू काय होता. ठीक आहे, ओके. मोहम्मद घोरीनं काय केलं, दगाबाजी केली, पृथ्वीराज चव्हाणांसोबत त्यांना पराभूत केलं, पण पुन्हा त्यानं काय केलं, दिल्लीवरती आपली सत्ता प्रस्थापित केली. आता पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी याच्यामध्ये झालेल्या ज्या लढाया आहेत, पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला काय केलं, म्हणजे माफ केलं, सोडून दिलं, पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पुन्हा आक्रमण करून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला. तर मोहम्मद घोरी आणि मोहम्मद गझनी याच्यामधला जो डिफरन्स आहे तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. गुलाम घराणे आपण बघतोय, टाइम पिरियड आहे 1206 ते 1290. कुतुबुद्दीन ऐबक घराण्याचे संस्थापक आणि घराणे जोड्या लावायचा क्वेश्चन 2 मार्काला विचारला होता. तर कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराण्याचा संस्थापक होय. मोहम्मद घोरी याच्याकडे तो गुलाम म्हणून होता. आयोग तुम्हाला देतं गझनी याच्याकडे. ठीक आहे, तर घोरी याच्याकडे गुलाम होता, पण झालं काय, या मोहम्मद घोरीने त्याची कर्तबगारी पाहिली आणि त्याच्यावरती भारतीय प्रदेशाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपवली. ठीक आहे, कुठल्या प्रदेशाची, भारतीय प्रदेशाची. आणि जेव्हा घोरीचा मृत्यू झाला, मृत्यूनंतर कुतुबुद्दीन भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता बनला. कारण का,
घोरीनं त्याच्यावरती भारतीय प्रदेशाची जबाबदारी टाकली होती. मग दिल्लीची सत्ता हातात आल्यानंतर दिल्लीच्या आसपासचा आणखी काही प्रदेश जिंकून त्यानं आपलं राज्य वाढवलं. लक्षात घ्या. मग कुतुबुद्दीन ऐबक जितका कर्तबगार होता, नंतरचे सुलतान पण तितकेच कर्तबगार होते का? बघा, खूप सारे सुलतान होऊन जातात, पण आपल्याला सगळेच विचारत नाहीत. आपल्याला गुलाम घराण्यातील कुतुबुद्दीन ऐबक वरती क्वेश्चन असतो, रजिया सुलतान वरती क्वेश्चन असतो, इल्तुतमिश वरती क्वेश्चन असतो. लक्षात घ्या. गियासुद्दीन बलबन वरती क्वेश्चन असतो. आरामशाह वरती कधी आयोगाने क्वेश्चन विचारला नाही. रकनुद्दीन फिरोज शाह वरती क्वेश्चन नाहीये, किंवा बेहराम शाह असेल, मसूद शाह असेल, नासिरुद्दीन मोहम्मद असेल, कैकुबाद असेल, यांच्यावरती आयोगाचे क्वेश्चन नाहीत. रजिया सुलतान, इल्तुतमिश आणि गियासुद्दीन बलबन आणि कुतुबुद्दीन ऐबक या 4 ते 5 लोकांवरती जे गुलाम घराण्याचे नेतृत्व करत होते त्यांच्यावरती क्वेश्चन आयोग विचारतो. तर शमसुद्दीन इल्तुतमिश गुलाम घराण्याचा, बघा आता तुम्ही मला जर म्हणाल की मॅडम एवढे सगळे राज्यकर्ते आहेत, मग इल्तुतमिश वरतीच का क्वेश्चन विचारला जातो? तर गुलाम घराण्याचा तो सर्वश्रेष्ठ सुलतान होता असं मुजुमदार म्हणतात. सर्वश्रेष्ठ का म्हटलंय? कारण त्यानं काय केलं माहिती का? आपल्या काळामध्ये त्यानं आपल्या शत्रूंचा पाडाव केला आणि गुलाम घराण्याची सत्ता बळकट केली. बरोबर, म्हणून त्याला कर्तबगार म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शाळेमध्ये असताना वगैरे बघितलं असेल, दिल्लीचा कुतुब मिनार जो आहे ना, तो इल्तुतमिशच्याच काळामध्ये बांधून पूर्ण झालेला आहे. आणि रजिया सुलतान का इम्पॉर्टंट आहे? कारण का दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली आणि अखेरची मुस्लिम राज्यकर्ती होती, म्हणून रजिया सुलतान वरती क्वेश्चन विचारला जातो. अतिशय कर्तबगार, राजनीती कुशल स्त्री होती. एक स्त्री राज्यकर्ती बनावी हे तिच्या हाताखालच्या सरदारांना मानवलं नाही. लक्षात घ्या. तर तो काळ आणि स्त्री राज्यकर्ती म्हणजे थोडस समीकरण तिथं या सरदारांना मानवलं नाही. गियासुद्दीन बलबन एक कर्तबगार राजा, म्हणजे या 4 पर्सन वरतीच का क्वेश्चन विचारतात त्याचे रिझन आपण इथं डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण बघूया खिलजी घराणे. टाइम पिरियड आहे 1290 ते 1320. जलालुद्दीन खिलजी हा या घराण्याचा संस्थापक. कोण होता? जलालुद्दीन खिलजी. आपल्याला दिलं जातं अलाउद्दीन खिलजी अशा प्रकारे. ठीक आहे, पण 1296 मध्ये काय झालं? जलालुद्दीनचा खून झाला. कोणी केला? त्याचा पुतण्या आणि जावाई अलाउद्दीन खिलजी यानं. आणि काय केलं? दिल्लीची सत्ता बळकावली. अत्यंत धोरणी, हुशार, पराक्रमी होता. क्रूर, निष्ठुर, धर्मवेडा, हिंदूचा द्वेष्टाही होता. त्याचे धार्मिक धोरण असहिष्णू होते. बघा, सहिष्णू म्हणजे सगळ्या धर्माला रिस्पेक्ट करणारा, सगळ्या धर्माचा आदर करणारा. असहिष्णू म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ. ठीक आहे. निरंकुश सत्ताधीश होता, त्याच्यावरती कुणाचाही अंकुश नव्हता. क्रूर होता तो. ठीक आहे, ओके. धर्मवेडा होता, फक्त आपलाच धर्म श्रेष्ठ, म्हणून त्याला इथं असहिष्णू म्हटलंय. याच्याबद्दल क्वेश्चन पण विचारला होता, 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन आयोगाने. देवगिरीच्या यादवांचा पाडाव करून मुसलमानी सत्ता दक्षिणेमध्ये वाढवण्याचं काम कोणी केलं? अल्लाउद्दीननेच केलं होतं. लक्षात घ्या. 1336 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. मग इथं जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, त्याच्यानंतर शहाबुद्दीन उमर, कुतुबशाह मुबारक शाह, नासिरुद्दीन खुसरो खान हे या घराण्यात सत्तेवरती आले, पण यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला जात नाही. ठीक आहे, ओके. याच्यानंतर येतं तुगलक घराणे. टाइम पिरियड बघा 1320 ते 1414. तर खिलजी घराण्याचा जो अखेरचा राज्यकर्ता होता कोण? नासिरुद्दीन खुसरो खान याला ठार करून गियासुद्दीन तुगलक यानं काय केलं? तुगलक घराण्याची सत्ता दिल्लीवरती प्रस्थापित केली. ठीक आहे, ओके. कोणी? गियासुद्दीन तुगलक. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? गियासुद्दीन तुगलक हा संस्थापक झाला. मग गियासुद्दीनने काय केलं? आपल्या राज्याचा दक्षिण भारतात आणि बंगालमध्ये, हे फार इम्पॉर्टंट आहे बघा, तुगलक घराण्याचा संस्थापक गियासुद्दीन तुगलक याने आपल्या राज्याचा विस्तार कुठे केला? दक्षिण भारत आणि बंगालमध्ये. मग हा एक चांगला राजा होता, न्यायप्रिय होता, प्रशासक होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सहिष्णू होता धार्मिक बाबतीमध्ये. खिलजी सारखा तो क्रूर धर्मवेडा नव्हता. त्यानं आपल्या राज्यामध्ये अनेक सुधारणा पण घडवून आणल्या. आता ह्या गियासुद्दीन बलबनच्या सुधारणा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. शेतसारा निश्चित केला, दळणवळणाच्या सोयी केला, शेतीला पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली, सर्वांना समान न्याय मिळवण्याची व्यवस्था केली. तर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. चला याच्यानंतर आपण बघूया मोहम्मद बिन तुगलक. याला खरा IMP, कारण मोहम्मद बिन तुगलक वरती आयोगाला क्वेश्चन विचारायला फार आवडतं. तर हाही एक महत्वाचा राज्यकर्ता होता. का महत्वाचा होता? कारण त्याच्या कारकिर्दीमध्ये खूप सारे उठाव झाले आणि ते उठाव त्यानं मोडून पण काढले. तर हा तुगलक जो होता दूरदर्शी होता, म्हणजे त्याच्याकडे एक विजन होतं की आपलं जे राज्य आहे त्याला कसं वाढवायचं. विद्वान होता, गुण होते अंग्यामध्ये, शूर योद्धा होता आणि
त्यानं पण आपल्या राज्याचा विस्तार जो आहे ना तो दक्षिण भारतामध्येच घडवून आणला. एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय शासक, विद्या आणि कलेचा आश्रयदाता म्हणून तो ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक चांगल्या योजना होत्या, पण झालं काय माहिती का, बघा एखादा पर्सन आहे त्याच्याकडे खूप चांगल्या आयडिया आहेत पण त्या अंमलात नाही आणता येत, मग त्याचा उपयोग होतो का नाही, म्हणजे नॉलेज असून पण त्याचा उपयोग होत नसतो. तर सेम तसंच झालं. राजधानी बदलली, सोन्याऐवजी तांब्याची नाणी चलनात आणली. त्याच्यामुळे काय झालं, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुघलकाला अपयश आलं. आणि मोहम्मद बिन तुघलकाविषयी जर आपण बघितलं तर अगदी परस्पर विरोधी मतं व्यक्त केली जातात. आता काही जण काय म्हणतात, इतिहासामध्ये आपण बघतो की एखादा पर्सन पॉझिटिव्ह रिमार्क देईल, एखादा निगेटिव्ह पण देऊ शकतो. ठीक आहे. तर इथं जी परस्पर विरोधी मतं व्यक्त केलेली आहेत ना, तर काही जण प्रतिभावंत राज्यकर्ता म्हणतात, काही जण काय म्हणतात, नाही तो लहरी होता, स्वप्नरंजनात रमणारा होता किंवा व्यवहाराचं भान न ठेवणारा होता, पण त्याच्या योजना फसल्या जरी असल्या ना तरी सुद्धा तो राज्यहिताचा विचार करत होता. म्हणजे तुम्हाला जर मोहम्मद बिन तुघलकावरून क्वेश्चन आला तर सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, त्याची पर्सनॅलिटी तुम्हाला विचारू शकतात की तो कुशल प्रशासक होता, न्यायप्रिय होता, त्यानं राजधानी बदलली किंवा सोन्याऐवजी तांब्याची नाणी अंमलात आणली वगैरे वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फिरोज तुघलक. मोहम्मद बिन तुघलकाच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ फिरोज तुघलक हा गादीवर आला. कसा होता, प्रजाहितदक्षक राजा होता. ठीक आहे. ओके. प्रजेच्या कल्याणासाठी फिरोज तुघलकाने काय केलं, आपल्या राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. फिरोज तुघलकावरती पण क्वेश्चन बनतो. राज्यात विहिरी व कालवे खोदून शेतीसाठी पाणी पुरवठ्याच्या सोयी केल्या. गोरगरिबांसाठी दवाखाने सुरू केले, शाळा उघडल्या, अनेक नवी शहरं बसवली, विद्या आणि कला यांना उत्तेजन दिलं. पण आता इथं झालं काय माहिती का, एवढं सगळं करून पण हा असहिष्णू वृत्तीचा होता. लक्षात घ्या. बरोबर. हिंदू धर्मीयांवर जुलमी जिझिया कर लादला. विचारला जातो क्वेश्चन, जिझिया कर कोणी लादला आणि जिझिया कर कोणी रद्द केला. ठीक आहे. तर गियासुद्दीन तुघलक दुसरा, अबू बकर, नासिरुद्दीन मोहम्मद, हुमायून, नासिरुद्दीन मोहम्मद शाह हे सगळे राज्यकर्ते तुघलक घराण्यात झाले, पण सगळे राज्यकर्ते कसे होते, कमकुवत होते. त्याच्यामुळं तुघलक घराण्याच्या पतनाला काय झालं, हेच कारणीभूत ठरले. ठीक आहे. ओके. व्यवस्थित या गोष्टी लक्षात ठेवा. चला, तर क्वेश्चन कोणत्या पर्सन वरती येतात ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येतं सय्यद घराणे 1414 ते 51. खिजर खान सय्यद घराण्याचा संस्थापक. तुघलक घराण्यातील जो शेवटचा राजा होता ना, नासिरुद्दीन मोहम्मद शाह, याच्या मृत्यूनंतर काय झालं, दौलत खान लोधी यानं दिल्लीची गादी मिळवली. बरोबर. पण तैमूर लंग यांचा भारतातील जो प्रतिनिधी होता खिजर खान सय्यद यानं काय केलं, 1414 मध्ये दौलत खान लोधीचा पराभव केला, दिल्ली काबीज केली आणि दिल्लीवर सय्यद घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. ठीक आहे. कोणी, खिजर खान सय्यदने. आणि जेव्हा खिजर खानचा मृत्यू झाला त्याचा मुलगा मुबारक शाह दिल्लीच्या गादीवर आला. त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जातो. त्याचा जो वजीर होता सरवर उर मुल्क याने काय केला, त्याचा वध केला. लक्षात घ्या. मुबारक शाह नंतर कोण येतो, मोहम्मद शाह. आता इथं हा जो सिक्वेन्स मी सांगते किंवा ही जी टाइमलाईन मी सांगते, ही टाइमलाईन जर तुम्ही याच्या आधी रेफरन्स बुक वाचले असतील तरच तुम्हाला ही टाइमलाईन समजणार आहे. ठीक आहे. ओके. पण आता इथं झालं काय, मोहम्मद शाह कर्तबगार नसल्याने त्याच्या कारकिर्दीत काही सुभेदार स्वतंत्र होऊन राज्यकारभार चालवू लागले. ओके. एक तास तरी खेळा मनावरती 7:30. मोहम्मद शहाच्या मृत्यूनंतर काय झालं, त्याचा मुलगा अल्लाउद्दीन आलम शाह दिल्लीच्या गादीवर आला, पण तो कमकुवत निघाला. पुढे काय झालं, बहलौल लोधी यानं स्वतःला दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित केलं आणि अल्लाउद्दीननं आपणहून काय केलं, दिल्लीची जी गादी आहे ना तर ती दिल्लीची गादी सोडली. ठीक आहे. ओके. याच्यानंतर येतं लोधी घराणे 1451 ते 1526. आता इथं बघा, बहलौल लोधी हा होता लोधी घराण्याचा संस्थापक. तो कसा होता, स्वतः अफगाण होता. त्याने आपल्या अफगाण सरदारांना उच्च पद पण दिली. गादीवर आल्यावर सत्ता बळकट करण्याचे प्रयत्न केले. बहलौल लोधी नंतर येतो सिकंदर लोधी.
विरोधकांशी संघर्ष केला, राज्य आता हे इतके सिंपल सेंटेन्स दिसतात की नाही, पण आपल्याला सिंपल क्वेश्चन पण एक्झाम मध्ये खूप अवघड वाटतो, कारण आपण ते वाचलेलंच नसतं. म्हणजे आपण वाचलेलं नसतं की त्यांना राज्य विस्तार केला, विरोधकांशी संघर्ष केला, किंवा आग्रा ही आपली राजधानी बनवली, तो विद्या आणि कला यांचा आश्रयदाता होता, तो एक चांगला प्रशासक आणि कुशल सेनापती होता, धार्मिक बाबतीत तो असहिष्णू होता, त्याने हिंदूंना बराच त्रास दिला किंवा आपल्या हाताखालील सरदारांना नियंत्रणाखाली ठेवले आणि सुलतानाची सत्ता आणि प्रतिष्ठा त्याने काय केली, इथं वाढवलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे इब्राहिम लोदी. हा होता लोदी घराण्याचा अखेरचा राज्यकर्ता. ठीक आहे, कोण होता हा इब्राहिम लोदी? लोदी घराण्याचा अखेरचा राज्यकर्ता. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या भावांशी संघर्ष करावा लागला. त्याने ग्वाल्हेर जिंकून घेतले, पण मेवाडच्या राणा संघाकडून मात्र त्याला पराभूत व्हावं लागलं. ठीक आहे, ओके. आता इथं इब्राहिम लोदीवरती पण कधी जास्त क्वेश्चन नाहीये. आपल्या राज्याची सगळी सत्ता स्वतःच्याच हाती ठेवण्याचा त्याला प्रयत्न केला, त्याच्यामुळे सगळे सरदार त्याच्यावरती नाराज झाले. आता कसं झालं माहिती का, जीएस पेपर जो आहे ना तुमचा, त्याच्यावरती आपला रिझल्ट ठरतो. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की सीसॅटला काहीच इम्पॉर्टन्स नाहीये, सीसॅटला पण इम्पॉर्टन्स आहे, पण जीएस मध्ये आपल्याला मार्क्स घेणं थोडंसं जिकरीचं काम आहे. ठीक आहे, ओके. मग याच्यानंतर आपण बघतो 1526 मध्ये बाबरनं स्वारी केली, पानिपत इथं युद्ध झालं, इब्राहिम लोदी ठार झाला आणि दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. तर दिल्लीची सुलतानशाही कशी संपुष्टात आली तेही आपल्याला इथं माहित पाहिजे. भक्ती पंथ आणि सुफी पंथ. आता याच्यावरती बघा विद्यार्थी काय करतात माहिती का, विद्यार्थी म्हणतात मॅडम एकनाथांच्या भारुडावरती क्वेश्चन आला होता, युपीएससीला कबीरदास, तुलसीदास याच्यावरती क्वेश्चन येतात, पण हे क्वेश्चन कुठून येतात, भक्ती पंथ आणि सुफी पंथ इथून येतात. ठीक आहे, ओके. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, भक्ती पंथामध्ये आपल्याला स्पेसिफिक महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे त्याच्याबद्दल पण अभ्यास करावा लागतो. तर हिंदू धर्मामध्ये भक्ती पंथाचा उदय कधी झाला, मध्ययुगीन काळात झाला, बरोबर. पण काय म्हटलंय, हे मत आहे ना ते बरोबर वाटत नाही. कारण का, प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासावरनं काय दिसून येतं की मध्ययुगीन काळाच्या अगोदर सुद्धा भारतीय लोक आत्म्याच्या मुक्तीचा एक मार्ग म्हणून भक्ती पंथाकडे वळले होते. ठीक आहे, ओके. आणि बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर वैदिक धर्मात परिवर्तन होऊ लागलं. यज्ञयाग, कर्मकांड इत्यादी गोष्टी ज्या होत्या ना, तर त्या या गोष्टींना फाटा देण्यात आला. ठीक आहे, बघा इथं तुम्हाला असे क्वेश्चन नाहीत विचारणार की हे भक्ती पंथ कधी उदयाला आला, सुफी पंथ कधी उदयाला आला. तुम्हाला काय विचारलं जाईल, आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे, संत परंपरा, संतांबद्दल तुम्हाला त्यांचे अभंग असतील, भारुडा असतील, त्यांच्या कविता असतील, दोहे असतील कबीरांचे, ते तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. तर भक्तिपंथांचा उदय वगैरे इथून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. प्राचीन काळामध्ये वैष्णवपंथ, शैवपंथ, भक्तिपंथाचे आविष्कार आहेत. भक्तिपंथ आता कधी कधी सिंपल सेंटेन्स विचारलं जातं की भक्ती मार्गाची शिकवण देणारी चळवळ म्हणजे डॅश डॅश होय, भक्तिपंथ. ठीक आहे, मग भारतीय फिलॉसॉफी जी आहे, तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये ईश्वराच्या प्राप्तीचे किती मार्ग सांगितले, 3 मार्ग, ज्ञान, कर्म आणि भक्ती. ठीक आहे, मग याच्यापैकी भक्ती मार्गाचा स्वीकार या पंथाने केलेला आहे. ओके, बघा ज्ञान, कर्म आणि भक्ती. ओके, आता इथं बघा या पंथाने दुर्बल आणि असमर्थ बनत चाललेल्या हिंदू धर्मात जशी संजीवनी दिली, तशीच हिंदू मुस्लिम यांचे धार्मिक ऐक्य साधण्याची मोलाची कामगिरी बजावली. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. मुस्लिम धर्मातील समतेच्या तत्वज्ञानाचा या चळवळीवर काही अंशी प्रभाव पडला होता आणि मध्ययुगीन काळातील भक्ती पंथाचे प्रवर्तक म्हणून डॅश डॅश यांचे नाव घेतले जाते, रामानुज यांचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रातील जो वारकरी संप्रदाय आहे ना, तर या वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी इत्यादी संत असतील, रामानंद, वल्लभाचार्य, कृष्ण चैतन्य, कबीर यांसारख्या विभूतींनी भक्ती पंथाची जी चळवळ आहे ना, तर ती पुढे नेलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण एक एक करून माहिती बघूया, याच्यावरतीच क्वेश्चन विचारला जातो. तर रामानुज जे होते ना, रामानुजांनी शंकराचार्यांच्या मायावादाचं काय केलं, खंडन केलं. ओके, रामानुजांनी शंकराचार्याच्या मायावादाचं खंडन केलं, विशिष्ट अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला. तर शंकराचार्यांनी कशाचा पुरस्कार केला, विशिष्ट अशा अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला. आत्मा हा परमेश्वरापासून निर्माण होतो,
त्यास वेगळं स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते हे त्यांनी सांगितलं. वैष्णवपंथी होते. अवतार कल्पनेवर विश्वास होता. ईश्वराची भक्तिभावाने उपासना करणे हा मार्ग त्यांनी सांगितला. ही झाली रामानुजा संदर्भातील इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ओके. फक्त इम्पॉर्टंट काय आहे, अद्वैत तत्वज्ञान. ठीक आहे. मायावादाचं खंडन. ज्ञानेश्वर भागवत धर्माचा पाया, सर्वानुभूती, समानता, ज्ञानयुक्त भक्ती, सगुण भक्तीला अद्वैत तत्वज्ञानाचं अधिष्ठान मिळवून दिलं. इथं तुम्हाला पुन्हा अद्वैत तत्वज्ञानाचा उल्लेख येतोय. धर्मश्रद्धेला उच्च नैतिक विचारांची बैठक दिली. अद्वैत तत्वज्ञानाच्या आधारे उच्चवर्णीयांपासून क्षुद्रातिशूद्रापर्यंत सगळ्या लोकांना भागवत धर्माच्या एकाच व्यासपीठांवर आणलं. कोणी? संत ज्ञानेश्वरांनी. पण इथंच आपलं काम संपत नाही. आयोग चेक करता तुम्हाला एखाद्या ज्ञानेश्वरी मधल्या ओवी देऊ शकतात वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे. ओके. चला, त्याच्यानंतर आहेत नामदेव, वारकरी संप्रदायातील महान संत. त्यांनी जातीभेद आणि धर्मातील दांभिकपणाला विरोध केला आहे. लक्षात ठेवा. 2 वेळा भारत यात्रा केली. विशेषतः पंजाबमध्ये भागवत धर्माच्या शिकवणुकीला प्रसार केला. त्यांचे काही अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. तर पंजाब, हरियाणा, यूपी आणि राजस्थान या ठिकाणी मिळतात त्यांची मंदिरं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर रामानंद, श्री स्वामी रामानंद यांनी काय म्हटलंय, श्री स्वामी रामानंद असं पण म्हटलं जातं यांना, 14व्या शतकात झाले. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी सगळा भारतभर प्रसार केला. काशी या ठिकाणी स्थायिक झाले. राम सीता यांच्या भक्तीला प्राधान्य दिलं त्यांनी. जातीभेद अस्पृश्यतेला विरोध दिला. जाती व्यवस्थेवर टीका केली आणि त्यांची जी मतं होती ना त्याचा प्रचार त्यांनी हिंदी मधून केला. ठीक आहे. वल्लभाचार्य 1469 कृष्ण भक्तीचा प्रचार केला. विष्णूचा अवतार सांगितला आणि यांनी मात्र शुद्ध द्वैतवादाचा पुरस्कार केला. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चैतन्य महाप्रभू यांना कृष्ण चैतन्य म्हटलं जातं. 1486 बंगालमधील नादिया गावी कृष्ण भक्तीला महत्व दिलं यांनी. त्याच्यानंतर कबीर रामानंदाचे शिष्य होते. कबीरांचे दोहे असतील, कबीरांवरती क्वेश्चन विचारले जातात कारण का यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला होता. राम रहीम एकच असून बघा आज राम प्राण प्रतिष्ठा महोत्सव अख्खा आपला भारत देश सेलिब्रेट करत आहे. बरोबर. तर राम कोण होते? रामांनाच मर्यादा पुरुषोत्तम असं का म्हटलं जातं? बरोबर. तर या मर्यादा पुरुषोत्तमचा अर्थ काय होतो आणि राम आतापर्यंत काय होते? एक विचार होता. आज काय झाले? राम, प्रभू श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाले. बरोबर. अगदी थाटामाटाने मंदिरामध्ये विराजमान झाले. पण जोपर्यंत प्रभू श्रीरामांचे आचार आणि विचार आपल्या जीवनामध्ये आपण फॉलो करत नाही तोपर्यंत ही जी प्राण प्रतिष्ठा आहे ही पूर्ण होणार नाही. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवा. तर शिकवण होती हिंदू मुस्लिम यांच्यात भेद करू नका. समाजातील रूढी परंपरा ज्या आहेत ना तर या रूढी परंपरा जातीभेद यांना त्यांनी विरोध केला. कबीर एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. लक्षात ठेवा. ईश्वर एकच असून निर्गुण निराकार आहे असं प्रतिपादन केलं. गुरु नानक शीख धर्माचे संस्थापक होते. 15व्या शतकात पंजाबमध्ये एका खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. मूर्तीपूजा, कर्मकांड यांना त्यांचा विरोध होता. हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला. शिकवण गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये ग्रंथित केली. पवित्र ग्रंथ, जातीप्रथा, उच्च नीच भेदभाव मान्य नव्हते त्यांना, गुरु नानक यांना. त्याच्यानंतर आहे सुफी पंथ. मध्ययुगीन काळात ज्याप्रमाणे हिंदू धर्मात भक्तिपंथाचा प्रसार होऊन भक्ती, प्रेम, समानता इत्यादी तत्वांचा विकास झाला त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातील काही संतांनी प्रेम आणि भक्ती यांचा संदेश दिला. ठीक आहे. यांना काय म्हटलं? सुफी संत म्हटलं. उदय पर्शियामध्ये आहे. शेख अली बिन उस्मान अल हुजवैरी यांना भारतातील सुफी पंथाचा जनक विचारलं जाऊ शकतं आपल्याला. भारतामध्ये जे सुफी संत होऊन गेले त्याच्यामध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, निजामुद्दीन औलिया, बाबा फरीद. ठीक आहे. हे सगळे यांचा जन्म आशियामध्ये आहे बघा. भारतात आले, अजमेरला स्थायिक झाले. तर त्यांची शिकवण काय आहे बघा? ईश्वर एकच असून निरनिराळे धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत असं ते म्हणतात. अजमेर इथे त्यांचा दर्गा आहे. हिंदू मुसलमान दोन्ही धर्माचे लोक त्यांचे उपासक आहेत. लक्षात ठेवा. हे संत शेवटचे खिलजी सुलतान आणि प्रारंभीचे तुगलक सुलतान यांना बघा
आपल्याला समकालीन विचारलं जातं. जसं समाज सुधारक विचारले जातात तसं हिस्ट्रीमध्ये, मेडिवल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एखादा राजा असेल त्या राजाच्या दरबारी होऊन गेलेले किंवा समकालीन होऊन गेलेले पर्सन विचारले जातात. ठीक आहे. ओके. बाबा फरीद काबूलच्या राजघराण्यात त्यांचा जन्म आहे. त्यांच्या आजोबांनी काबूल सोडले, मुलतान येथे वास्तव केलं. हिंदू मुस्लिम दोघंही त्यांचे अनुयायी होते, लक्षात ठेवा. आणि पुढं सत्रुद्दीन असतील, शफुद्दीन मुनेरी, निजामुद्दीन चिस्ती, बहाउद्दीन सरकारिया, कुतुबुद्दीन बख्तियार काकी, अनेक संत सुफी संप्रदायामध्ये होऊन गेले. अनेक उपपंथ निर्माण झाले. चिस्ती, सुहावर्दी, नक्षबंदी, कादरी हे उपपंथ वगैरे शक्यतो तर विचारलं जात नाही. विचारलं तर युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये अचानक असे क्वेश्चन विचारले जातात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. विजयनगर आणि बहमनी साम्राज्य. विजयनगर साम्राज्यावरती आयोगाचे फार क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा रिपीट पण होतात. ठीक आहे. ओके. तर विजयनगर आणि बहमनी साम्राज्य. विजयनगर साम्राज्याबद्दल जर आपण इथं बघितलं तर भारतामध्ये उत्तरेला दिल्लीच्या सुलतानशाहीचा अंमल होता. ठीक आहे. या सुलतानांनी काय केलं, आपली सत्ता भारताच्या इतर प्रदेशांवर पसरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दक्षिण भारतामध्ये एका हिंदू राज्याचा उदय होऊ लागला आणि हे राज्य म्हणजे विजयनगरचं राज्य. म्हणजे जेव्हा उत्तरेमध्ये दिल्लीच्या सुलतानशाहीचा, आपण बघितलं की नाही की दिल्लीची जी 5 घराणी होती ना, त्यांचा इतिहास म्हणजे पूर्ण भारताचा इतिहास का नाही, कारण का आपण तेव्हा बोललो होतो की इतर भागामध्ये पण इतर राज्य अस्तित्वात होती. मग दक्षिण भारतामध्ये एक हिंदू राज्य होतं विजयनगर, आणि विजयनगरच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा सांगितल्या जातात, पण ऐतिहासिक साधनं नाहीत मिळत सत्यता पडताळून पाहण्यासाठी. हरिहर आणि बुक्क. विजयनगर राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क हे 2 बंधू होते. वाद नाही याच्याबद्दल. ते दोघजण वरंगळचा राजा प्रताप रुद्रदेव यांच्या सैन्यात नोकरीला होते. पुढे मुस्लिमांनी वरंगळ काबीज केले आणि अनेगुंडीच्या होयसळ राजाकडे नोकरी झाली. ओके. मोहम्मद तुघलकाने अनेगुंडीवर स्वारी करून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केली आणि मोहम्मद तुघलकाने हरिहर व बुक्क यांच्यावर रायचूरच्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपवली. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला पुढे आपण बघूया. हरिहर आणि बुक्क यांनी मोहम्मदाच्या दक्षिणेतील अनुपस्थितीचा फायदा उठवला आणि आपल्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेची घोषणा केली. विजयनगर राजधानीच्या शहराची स्थापना केली, लक्षात ठेवा. आणि कधी 1336 मध्ये एक नवं हिंदू राज्य अस्तित्वात आलं. हरिहर आणि बुक्क यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापन केल्यावर त्या राज्याचा विस्तार करण्याकडे लक्ष पुरवलं. लवकरच त्यांनी कृष्णा कावेरी या 2 नद्यांच्या दरम्यान असलेल्या सगळ्या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. हरिहर हा विजयनगरच्या राज्याचा पहिला राजा बनला, प्रशासक होता. प्रशासनाची उत्तम घडी बसवली. 1353 मध्ये तो मृत्यू पावला. त्याचा भाऊ बुक्क हा विजयनगरचा राजा बनला. आपल्या थोरल्या भावाप्रमाणे शूर पराक्रमी मुत्सद्दी राज्यकर्ता होता. आपल्या कारकिर्दीत विजयनगरच्या राज्याचा विस्तार घडवून आणला. ठीक आहे. त्याचा भाऊ बुक्क, सुरुवातीला हरिहर. ठीक आहे. झालं काय, या बुक्कच्याच कारकिर्दीमध्ये दक्षिणेत मुसलमानांचं बहमनी राज्य निर्माण झालं. कोणाच्या कारकिर्दीमध्ये, बुक्कच्या. त्याच्यामुळे दक्षिणेतील या 2 राज्यामध्ये, हे दक्षिणेतली राज्य होती हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि बुक्क याने चीनच्या, असे प्रश्न विचारतात बघा, चीनच्या राज्याशी संबंध जोडले. 1377 मध्ये त्याचं निधन झालं. बुक्क याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हरिहर दुसरा हा गादीवर आला. त्यानं हे पदव्या किताब विचारले जातात की महाराजाधिराज असा किताब कोणी धारण केला होता, तर हा किताब धारण केला होता मुलगा हरिहर दुसरा, बुक्कचा मुलगा. ठीक आहे. पहिला विरूपाक्ष, दुसरा बुक्क, पहिला देवराय विजय बुक्क. 1422 मध्ये देवराय दुसरा हा विजयनगरचा राजा बनला. आपल्या राज्याची सत्ता वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एकदा बहमनी सुलतानाकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या देवरायाच्या कारकिर्दीत निकोलो कोंटी, इटालियन प्रवासी, अब्दुल रजाक वरती आयोगाने क्वेश्चन विचारले. पर्शियन राजदूत विजयनगरला आले होते. 1446 मध्ये दुसऱ्या देवरायाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मल्लिकार्जुन विरूपाक्ष दुसरा हे गादीवरती बसले. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला नाही. पण दुसऱ्या देवरायाच्या कारकिर्दीमध्ये निकोलो कोंटी, इटालियन प्रवासी, अब्दुल रजाक, पर्शियन राजदूत हे तुम्हाला 100% विचारतात, कारण का विचारण्यासारखं कंटेंट आहे आणि युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये विचारलेलं पण आहे. ठीक आहे.
तर आपल्याला समजलं पाहिजे की काय विचारलं जातं, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं माहिती का, सतत पेपर अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. ओके. तर सॉरी, आता इथं आपण हा जो पार्ट बघितलेला आहे, आपण हा पार्ट फर्स्ट समजूया. पार्ट सेकंड पण लगेचच अपलोड होईल, पण लक्षात घ्या, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की द्या की तुम्हाला हे सेशन्स कसे वाटतात. कारण काय माहिती का, विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी फक्त जे मेन सब्जेक्ट आहेत ना तेवढेच सब्जेक्ट करतात, पण याचे सुद्धा मार्क आपल्याला जायला नकोय. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बॅचेस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा पुस्तकांबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा मी माझा पर्सनल नंबर सुद्धा शेअर केलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.